भरपूर मोठे प्लेयर आहेत, क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा जावेद पठान इतने सालों से कहाँ गायब है पता ही नहीं था. अशफाक 2 मिनिटं ये ना. त्या ऐक ना जरा 2 मिनिटं. डिसिजन तुम्हीच घ्या कारण आयोजक तुम्हीच आहात, बरोबर आहे. इरफान आइए. साहिल काय साहिल. हाजी साहब प्लीज 2 मिनटं आइया. हाजी साहब प्लीज 2 मिनटं आप कॉमेंट्री बॉक्स जवळ या प्लीज, अर्जंट काम आहे. हाजी साहब प्लीज मेरा आवाज आप तक जाता है तो आप प्लीज अशफाक भाई और मैं और इरफान भाई आपको बुला रहे, प्लीज आप इधर आ जाओ. शाहिद जाहिर और शाहिद इधर आओ. कैप्टन और स्पॉन्सर इधर आओ और अशफाक भाई से आके मिलो. एक मिनिट इरफान भाई, अरबाज कमिटी आपण निर्णय दिलेला आहे, अशफाक त्यांच्यासोबत पोचवेल. ओके. आणि कमिटी जे निर्णय देईल ते परत खेळाडूला मान्य करायला लागेल. ओके. अशफाक काय ते सांगणार आता. हाजी साहब ओके. हाजी साहब हो गया डिसिजन हो गया. थँक्यू. मुन्नाभाई शेख याच्यानंतरचा जो सामना आहे त्या खेळाडूंना तुम्ही सूचना द्या. नाही हे आपले मॅच आहेत ना, हे एन्जॉय साठी आहेत भाई. ह्याच्यामध्ये प्रत्येक वो झाड़ के नीचे जो भी प्लेयर बैठे हैं उनसे गुजारिश करता हूं कि उधर से बाजू हट जाए. उधर देव है, उधर विमल गुटखा खाके थुका मत. पहिला चेंडू आपण पाहिला या ठिकाणी 2 धावा 3 धावा पूर्ण आणि क्षेत्ररक्षकाला बीट. चेंडू जाईल सीमापार 4 धावा चौकार. त्या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्या नासिरभाई शेख ग्रामपंचायत सदस्य यांचे या स्पर्धेच्या हाजीबाला शेख यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत करूया. नासिर शेख साहेबांचं आपण स्वागत करूया. ग्रामपंचायत सदस्य आहेत. हाजीबाला शेख साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत करूया. त्या दरम्यान भालचंद्र पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन, त्यांना सुद्धा आपण करूया विनंती. आणि हा चेंडू जाईल सीमापार षटकार. खरं तर या स्पर्धेमध्ये नासिरभाई शेख ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून ट्रॉफ्यांपासून तर स्पोर्ट्स सायकली आम्हाला खूप सपोर्ट लाभलाय. त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. स्टार 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय.
मोहल्ला प्रीमियर लीग फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटनं ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण, फक्त सिंगल धाव. आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. एक चौकार, एक षटकार आपण पाहिला. जिथे फलंदाज आपण पाहिला जो आक्रमक बनलाय चांद. त्या दरम्यान आपण पाहतोय बालचंद्रजी पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन. एक 52 गावाचं चांगलं व्यक्तिमत्व भालचंद्रदा पाटील यांचं आगमन होतं. श्रीमलंग संघाचा एक चांगला असा खेळाडू भालचंद्रदा पाटील यांचं आगमन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहतोय भालचंद्रदा पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं आपण मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये करूया हार्दिक स्वागत. एकूण 11 धावा आपण पाहतोय ऑन बोर्ड. आणि अवे स्पीड चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे जातोय. अखेरच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. आणि एकूण धावा मिळतील या चेंडूवर. आता धावा 14 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. आणि बॅटच्या मधोमध चेंडू जाईल सीमा पार. षटकार. षटकार आपण पहिला या ठिकाणी आक्रमक बनलाय फलंदाज चांद. चांदला आपण पाहिलं. खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं षटकार त्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या 20. एकूण 20 धावा आपण पाहतोय ऑनबोर्ड. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात करून देत असताना चांदला आपण पाहिलं. आसिफला आपण पाहतोय त्याला साथ देतोय. एक 20 धावांची पार्टनरशिप पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेण्याचं काम करत असताना ही सलामी जोडी. खरं तर संघनायकानं कर्णधारानं टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासावर पात्र ठरलेले हे दोन फलंदाज. जसं सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग डावाची सुरुवात करायचा तशी सुरुवात. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू आपण पाहिला. त्या ठिकाणी पंचांचा कुठलाही इशारा नाही. डॉट बॉलची सांगत आहोत असताना आसिफला आपण पाहतोय. एका बाजूला चांद, झहीर आलाय गोलंदाजीच्या मार्गावर. पहिला चेंडू डॉट फेकला. उर्वरित अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकातील क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरले गेले. फुलटॉस चेंडू पनिशमेंट दिली आहे. चेंडू एका टप्प्यानं जाईल सीमा पार. 4 रन. येस, थँक्यू व्हेरी मच डीजे. रिव्ह्यू तर खरं त्या ठिकाणी घेतलाय हाईट फॅक्टरसाठी. येस, पाहूया चेक केलं जाईल जे आमच्या मुन्नाबाई असतील. फेअर डिलिव्हरी आहे. चांगलं षटक आपण पाहिलं आणि चौकार आला त्या ठिकाणी. 4 धावेच्या मदतीने 24 ऑन बोर्ड आपण पाहतोय. गोलंदाज झहीर पुन्हा एकदा. ओ, आणि पंचांचा इशारा. वाईट चेंडू आलाय. खरं तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जातोय हा चेंडू. आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. खरं तर प्राप्ती लाईव्हचे फाउंडर जितूबाई गोंदले यांचं शुभागमन. आणि आता आपण पाहिलं या ठिकाणी डॉट चेंडू. शेरदिल 11 आणि स्टार
दोघांचा 12वा प्लेअर नाही इथं. स्टार 11चा 12वा आहे तो आहे. यांना सांग ना, यांना नाही सांगत ना. थँक्यू व्हेरी मच महेश. थँक्यू व्हेरी मच. महेश म्हात्रे आलेत. महेश म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं आपण करूया स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि हा फटका ऑन साईडला आपण पाहतोय. एक धाव आपण पाहिली या चेंडूवर. एका धावेने संघ पुढे जाईल 26 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात देत असताना आसिफ आणि चांद हा फटका गॅप मध्ये वाईड स्ट्रॉंगरला. वन बाउन्स ओव्हर द रोप. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल सीमापार चौकात. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या नवीन आपण पाहू शकाल. एका बाजूला आशिफ आणि दुसऱ्या बाजूला चांद. चांगली पार्टनरशिप बनत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आल्या 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. तिसरं षटक आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज शाहिदला आपण पाहू शकाल. तिसरं षटक घेऊन आलाय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर डीप फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल मिड विकेटला. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक. 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. ओ फसवा चेंडू फेकलाय. हा चेंडू डॉट. 2 ते 3 पावलांचा खरं तर रनअप आहे या गोलंदाजाचा शाहिदचा. आणि तिथे फलंदाजांना पूर्णपणे शांत बसवलं जात आहे. हा डॉट चेंडू. तिसरं षटक मार्गाचा. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. त्यानंतर ऑफ साईडला एक क्षेत्र डीप लॉंग ऑफ. पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक. हो आता मोठा फटका आणि क्षेत्ररक्षकाला बीट करेल. चेंडू जाईल सीमापार षटकार. या फलंदाजा को सुवर्ण संधि है. बघा सुल्तान खान इनके तरफ से अगर छक्कों के हैट्रिक ठोकते तो 1000 रुपये कैश प्राइज. हा फटका चांगला पण पाहिला. 2 धावा येतील. या 2 धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 36-36. त्याचबरोबर आपण पाहतोय महेश म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. या मंचावर आपलं खरं तर किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे यावं मंचावर. आणि परेशभाई पाटील यांचे खंदे समर्थक आहेत महेश म्हात्रे. आपण या एकूण धावसंख्या झाली आणि हाच फटका आपण पाहतोय बराच काळ धावेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जास्त पुढे गेला होता आणि झेलची संधी होती. 2 धाव मिळतील. या 2 धावेच्या मदतीने एकूण 4 धावा आल्या आणि या 4 धावेच्या मदतीने ऑन साईडला हा ड्राईव्ह चेंडू पाडतो आपण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण.
पुन्हा एकदा 2 धावा 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्डात वाढ 44 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय. षटक होईल समाप्त. पाणी पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12वा खेळाडू आपण पाणी घेऊन जा. बघा 3 षटक इथे समाप्त झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल. फलंदाजी करणारा आपण पाहतोय जिथे स्टार 11 संघ एकूण 44. घेऊया छोटासा ब्रेक. डीजे हॅलो हॅलो. खरं तर आपण पाहिलं शाहीदचं तिसरं षटक या षटकामध्ये धावा आल्या 14. झहीरचं दुसरं षटक त्या षटकामध्ये धावा आल्या 10. त्यानंतर पहिलं षटक आपण पाहिलं तर ज्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा बिनगडी बाद असताना चांद आणि आसिफ ही जोडी आपण पाहतो. खरं तर जिथे स्टार 11 या संघाची ओपनिंग ब्लास्टर संघनायकांना खरं तर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरलेली ही जोडी. 44 धावांची पार्टनरशिप. जर धावा रोखायची असेल तर या दोन्ही फलंदाजांना तुम्हाला थांबवावं लागेल. धावा रोखाव्या लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. त्यानंतर पाहायला गेलं तर एकूण विचार जर केला तर ही जोडी फोडणं खूप गरजेचं आहे. जर शेवटच्या चेंडूपर्यंत ही जोडी उभी राहिली आहे तर धावांचा इथे डोंगर उभा केला जाईल ह्याच्यात मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही फलंदाज एका बाजूनं किल्ला लढतायत. चौकार षटकारांची बरसात खरं तर करतायत. शेवटचं आणि अंतिम षटक इम्तियाज शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो. जावेदला आपण पाहू शकाल. शेवटचा आणि अंतिम षटक. रुहान 11 आणि अमान 11 या दोन संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. रुहान 11 आणि अमान 11 शेवटचं षटक आपण पाहतोय. जावेद गोलंदाजीच्या मार्कवर डेथ ओव्हरचं षटक. अंतिम षटकामध्ये खरं तर धावा इथे जमावे लागतील. 44 धावा एक फायटिंग स्कोर सध्याच्या घडीला मैदानामध्ये उभा केलाय आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी जिथे चांद आणि आसिफ शॉट ऑफ लेन चेंडू पूल केलाय. पूल सक्सेसफुल होईल का? क्षेत्ररक्षक जरूर तैनात. एका हातानं फील्ड करतोय. 2 धावा पूर्ण आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 46-46 या धावसंख्येवर. सुलतान खान के यांच्या माध्यमातून 1000 रुपये षटकार हॅट्रिक असेल. चांद सुवर्ण संधी. जर 3 षटकार ठोकल्या तर सुलतानबाई यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हो खोदून काढला चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आणि अप्रतिम प्रयत्न. सोपासा झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज झालाय बाद. ज्या फलंदाजाची खरं तर आपण चर्चा करत होतो तो फलंदाज अखेर चांद झालाय बाद. थँक्यू व्हेरी मच. रुहान 11 आणि अमान 11. चला दोन्ही संघ नाही का आपण वर या. टॉस केला जाईल. अमन 11 आणि रुहान 11. चला जास्त गोंधळ करू नका प्लीज. कॉपरेट करा. जावेदचं शेवटचा आणि अंतिम षटक. नवीन बॅट्समन मिराज आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
आणि या 4 चेंडूमध्ये खरं तर या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलंय गोलंदाज जावेदनं. पहिल्या चेंडूवर 2 आल्या, त्यानंतर विकेट आली चांदची आणि मिराज आलाय नवीन बॅट्समन, डावखुऱ्या त्याचा फलंदाज, जिथे आपण पाहतोय खरं तर डीप मिड विकेट. ओ यॉर्करचा चेंडू खोदून काढलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फक्त धाव मिळेल त्या ठिकाणी सिंगल. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि एका धाब्याने संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 47. जावेद सुवर्ण संधी असेल जावेद साठी, आणखी एक विकेट घेईल तर 500 रुपयाचा कॅश प्राइज सुलतान खान यांच्याकडून. आणखी एक विकेट जर घेतला गोलंदाज जावेदनं तर सुलतान खान यांच्याकडून 500 रुपये. ओ स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, डॉट बॉल, डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे शांत बसवलंय, धावा रोखण्याचं काम केलंय जावेदनं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. या फलंदाजी करणाऱ्या संघाला पूर्णपणे थांबवण्याचं काम केलं या गोलंदाजानं. पुढचा चेंडू, शरीरभेदी गोलंदाजी आपण पाहिली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवर डीप मध्ये आहे. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरकेल. एकूण 49. आणि 2 धावा मिळतील. या 2 धाब्याच्या मदतीने 49 धावा आपण पाहतोय. धाबालकावर चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या स्टार 11 हा संघ आपण पाहतो. आणि हा चेंडू पाहिला आपण खरं तर एकूण धावसंख्या आपण पाहिली 51 धावापर्यंत मजल मारली स्टार 11 या संघानं. आणि खरं तर 19-11 या संघाला 52 धावांचं लक्ष ठेवलंय. चेसिंग कंपल्सरी असेल, 52 धावा चेसिंग कंपल्सरी करावं लागेल 19-11 या संघाला. 24 चेंडू आणि 52 धावा जिंकण्यासाठी 19-11 या संघाला. टॉस केला जाईल. तर मी विनंती करतो रुहानी 11 संघाचं कर्णधार तसेच आमन 11 संघाचं कर्णधार टॉस साठी यायचं आपण टॉस बॉक्स मध्ये. त्याचनंतर आपण पाहुण्यांचा इथे सत्कार करू. वावंजी ग्रामपंचायत सदस्य तसेच रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष नाशिरभाई शेख यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांच्या समेत आपण पाहतोय भालचंद काका पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेन हुसेन शेख साहेब यांच्या शुभ हस्ते नाशिरभाई शेख यांच्या माध्यमातून आम्हाला 3 स्पोर्ट्स सायकल, नक्कीच फलंदाज, गोलंदाज आणि सिरीज साठी 3 उत्कृष्ट सायकल यांच्या माध्यमातून लागल्या. त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू. चांगलं मोलाचं योगदान दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी दिलाय. त्यांचा आम्ही आभारी आहोत. नाशिरभाई शेख यांचा इथे सत्कार केला जातोय. हुसेन शेख साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केला जातोय. त्याचनंतर मी विनंती करेन भालचंद काका पाटील यांचा देखील इथे सन्मान होईल. मी विनंती करेन हुसेन शेख साहेब यांच्या शुभ हस्ते यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक
पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे आलेल्या मान्यवरांचा मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत केला जातोय. तर मी विनंती करेन टॉस साठी यायचा आहे मोशिम शेख रुहान 11 संघाचा कर्णधार, तसेच अमन 11 संघाचा कर्णधार आहे. तर मी विनंती करेन नाशिरभाई शेख यांच्या शुभ हस्ते तर नाशिरभाई शेख यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. 5वा सामना असेल रुहान 11 विपक्ष टेल. नक्कीच अमन 11 टीमच्या बाजूने टॉस विजय झालेला आहे. आपला निर्णय आम्ही 1 ओव्हर संपण्याच्या आतमध्ये कळू. दोन फलंदाज सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेत. स्टार 11 क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय मोहल्ला प्रीमियर लीग 2025 चौथा सामना आपण पाहतोय. स्टार 11 वर्सेस उनेश 11 या संघामध्ये टॉस जिंकला होता उनेश 11 या संघानं. गोलंदाज आशिफला आपण पाहू शकाल आणि जावेद हे दोन बंधू आपण पाहतोय आज स्पर्धेमध्ये आमने सामने खेळतायत. आता एक बंधू बॅटिंग करेल तर दुसरा बंधू गोलंदाजी करेल. बघूया डावकुरे त्याचा फलंदाज आहे जावेद आणि आसिफला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू डाऊन द ग्राउंड हा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात. धाव मिळेल सिंगल. एका धावेनं वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट इथे ओपन झाले. एक या धावसंख्येनं एकूण विचार जर केला तर 52 धावांचं लक्ष. अजून 51 धावांची गरज. 51 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी गोलंदाजी फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि हा चेंडू जाईल सीमा पार. षटकार. पोपट आणि फलंदाज झालाय आक्रमक. जे झहीरला आपण पाहिला त्याच्या बॅट मधून हा षटकार. आसिफ गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका. ओ आणि एन्जॉय बघा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गुलफाम. आणि आता मात्र त्यानं जल्लोष केलाय मैदानामध्ये. झेल पकडलाय झहीरचा आणि फलंदाज बाद झालाय झहीर आणि गुलफामचा आपण पाहिला तर जल्लोष. डीजे थँक्यू थँक्यू इलेवन. अमन 11 अमन इंटरबाजे संघ बघा तुमचे खेळाडू कक्षाजवळ आहेत. बॅटिंग करणाऱ्या
नईम आणि आतिफ बघा बॅटिंग करणाऱ्या संघाला पॅनल्टी लागेल हा. आपण तिथे जवळ जायचं नाही आहे. खेळाडू कक्षाजवळ जाऊच नका कोणी, विनंती असेल. अमन एंटरप्राइजेस चे 2 खेळाडू आहेत त्या ठिकाणी आणि हा चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी एक धाव मिळेल. एक धाव आली आणि या एक धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. 8 धावा. खरं तर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. मोल्ला प्रीमियर लीग स्टार 11 क्रिकेट क्लबच्या माध्यमातून साकार झालेली ही स्पर्धा. हो, शरीरभेदी गोलंदाजी, डॉट बॉल. आसिफ पाडिया जावेद ही 2 बंधूंची जोडी, एक फलंदाज तर दुसरा गोलंदाज, म्हणजे पूर्णपणे शांत बसवलंय जावेदला. हा डॉट बॉल आपण पाहिला आणि धाव फलक स्थिरावलंय, थांबलं गेलंय 8 या धावसंख्येवर. 8 धावा ऑन बोर्ड आपण पाहतो. जावेद पुन्हा एकदा आपल्या ऑन स्ट्राइक. हो, एका भावाने दुसऱ्या भावाची दांडी गुल केली. फलंदाज बाद, जावेद झालाय बाद. धक्का क्रमांक लागेल पहिला, दुसरा धक्का. दोन सलामीवीर बाद झाले, जावेद आणि झहीर. ही सलामीची जोडी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यशस्वी ठरला आहे. गोलंदाज आसिफला आपण पाहिला, जबरदस्त गोलंदाजी. पहिले षटक आपण पाहिलं तर पहिले षटकाच्या 2 फलंदाज बाद असताना एकूण धावसंख्या आपण पाहिली 8 धावा. आणि दुसरं षटक गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहू शकाल गोलंदाज गुलफाम. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं. झेल पकडला होता झहीरचा आणि त्यानं काय जल्लोष केला होता त्या ठिकाणी, जबरदस्त. गुलफामला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मार्ग सोयीला धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा, जिथे 52 धावांचा पल्ला तुम्हाला पार करायचा आहे. मोहसिन, खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं, फक्त धाव मिळेल सिंगल. जिथे मोहसिनला आपण पाहतला, सलीमला आपण पाहतोय. मोहसिन आणि सलीम ही जोडी सध्या मैदानामध्ये, कारण सलामीची जोडी पूर्णपणे बाद झाली. दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बॅटची ऑन साइडला ड्राईव्ह जरूर केलाय. जसा चेंडू आला जसा आला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 धाव मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. एकूण 11 या धावसंख्येवर. 11 धावा आपण पाहतोय खरं तर धावफलकावर. खरं तर मित्र मंडळींना फलंदाजी करणारा संघ आपण पाहतो, जिथे 19-11 हा संघ थोडा अडचणीत सापडलाय. व्हेरिएशन दाखवलं या चेंडूवर ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. थोडी मिसफिल्ड, याचा फायदा लगेचच झाला. धावा मिळतील 2 धाब्यानं 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय 19-11 हा संघ. स्टार 11 संघानं 50+ धावा खरं तर बनवल्या होत्या, 51 धावा आणि 52 धावा इथून चेस करत असताना 2 फलंदाज खरं तर गमावलेत 19-11 या संघानं. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सोपा असा झेल होता आणि हा झेल खरं तर पकडणं गरजेचं होतं. एखादा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला असा. आणखी 1 धाव मिळेल. एका धाव्याने संघ पुढे सरकेल. धावसंख्या 14
या धावसंख्येवर. 14 धावा आपण पाहतोय खरं तर धावफलकावर, जिथे गोलंदाजीच्या मार्कवर गुलफामला आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी करतोय. आणि फलंदाज होईल बाद आहे योमेश, ट्रिपल अचेत बाद होतोय फलंदाज. धक्का क्रमांक 3रा लागेल. मोसिम झालाय बाद, ज्यानं 1 धावाचं योगदान. 3 फलंदाज बाद असताना उनेश 11 हा संघ खरं तर जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उस्मानला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली गुलफामची. आणि या षटकाचा आपण विचार केला तर एक फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला होता. सलीम आणि उस्मान ही जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. संघ थोडा अडचणीत सापडलाय. उनेश 11 हा संघ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एका टप्प्याने चेंडू उचलला जातोय, तोपर्यंत धावा मिळतील. या चेंडूवर 2 धावेने 16 धावा आपण पाहतो धावफलकावर. एकूण गुलफाम आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर. चांगली गोलंदाजी त्यांना केली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बारा चेंडूमध्ये अजून 36 धावांची गरज जिंकण्यासाठी. मित्रपड्यांना उनेश 11 हा संघ खरं तर अडचणीत सापडलाय. 12 चेंडूमध्ये 36 धावांची अजून गरज जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकामध्ये 18 धावा खरं तर कुटावे लागतील. बारा चेंडूमध्ये 36 धावांची अजूनही गरज. उनेश 11 हा संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. या अडचणीतून खरं तर तुम्हाला मात करावी लागेल, अडचणीतून मार्ग काढावा लागेल. खरं तर उनेश 11 या संघाच्या बीच बॉवरमैन या फंस चुकी है. खरं तर लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पहाड़ों से बहने वाली नदी कभी किसी को रास्ता पूछती नहीं है, अपना रास्ता खुद बना दिया है. आणि अपना रास्ता तुम्हाला खुद बनवावा लागेल. 12 चेंडूमध्ये 36 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 18 धावा आता कुटाव्या लागतील. जर जिंकायचं असेल या सामन्यामध्ये तर या 36 धावा तुम्हाला कुटाव्या लागतील. गोलंदाजीच्या मार्कवर येईल चांद. चांदला आपण पाहिलं होतं फलंदाजी केली होती, ज्यांना 23 धावा कुठल्या होत्या. आता गोलंदाजी मार्कवर आलाय. 12 चेंडूमध्ये 36 धावा इथे ठोकल्या जातील का उनेश 11 या संघाच्या माध्यमातून. स्टार 11 हा संघ पाहतोय आपण, जिथे गोलंदाजी करतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, पंचांना विनंती. आपण टायमिंग दिलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 12 बॉल आणि 36 धावांची गरज. पहिला चेंडू खराब गोलंदाजी, पंचांचा इशारा, इट्स अ वाईट कॉल आणि मिळतील एकूण 5 धावा. थँक्यू. खरं तर उनेश 11 या संघाला नशिबाची साथ लाभली. एकूण 5 धावा मिळाल्या. वाईटच्या स्वरूपामध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येवो ते येणं गरजेचं आहे. बॅट स्वरूपात येवो, लेग बाय स्वरूपात येवो, कशाही येवो. आणि हा चेंडू सुद्धा वाईट चेंडू, म्हणजे 6 धावा बिना चेंडू टाकताना खर्च केले आहेत. 30 धावांची अद्याप गरज. 12 चेंडू 30 धावा.
मी तर म्हणेन चांद गोलंदाजी करतोय, खराब गोलंदाजी. अजूनही एकही चेंडू झाला नाही आणि 6 धावा त्यानं खर्च केलेत. 30 धावांची गरज, 12 चेंडू. आणि हा चेंडू सुद्धा तिसरे पंच. फलंदाज त्या ठिकाणी काय गरज होती, वाईट चेंडू होता. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी, चेक केलं जाईल. रनआउट साठी घेतलाय का, आईट साठी घेतलाय का? ओके, आम्हाला सांगा पंच, म्हणजे आम्हाला ते समजेल. ओके ओके. गणेश शेट आपण पाहायचं आहे. नो बॉल. आणि बघा बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी. 2 धावांची पेनल्टी, नियम टू नियम. 2 धावांची पेनल्टी बॅटिंग करणाऱ्या संघाला. कारण खेळाडू कक्षामधून सकाळी सुद्धा तुम्हाला आम्ही वॉर्निंग दिली होती. कमिटीचा निर्णय आहे. खेळाडू ठीक आहे ओके. बघा नो बॉल आहे, फ्री हिटचा चेंडू असेल. ओके, चला वाद घालू नका आपण. बघा पेनल्टी नाही आहे, तुम्हाला याच्या पुढे लक्षात ठेवा. बघा इथे समोर गोंधळ नका करू प्लीज, कॉपरेट करा. नो चेंडू आलाय आणि चेंडू जातोय फ्री हिटचा चौकार, 4 धावा. आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 27. 27 ऑन बोर्ड आपण पाहतोय. फक्त एकच चेंडू फेकून झालाय या षटकातील. 27 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय धावफलक. फक्त एकच चेंडू फेकून झालाय. 52 धावांचं खरं तर लक्ष आहे. एकूण धावसंख्या चांद खराब गोलंदाजी करतोय. एकूण 27 धावा धावफलकर आपण पाहतोय. एकच चेंडू फेकून झालाय. 25 धावांची गरज आहे. 11 चेंडू 25 धावांची गरज. हा चेंडू आपण पाहिला, बराच काळ हवेमध्ये होता. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. 10 चेंडू 24 धावांची अजूनही गरज. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज जिंकण्यासाठी. खरं तर 19-11 या संघाला स्टार 11 संघ आपण पाहिला होता, जिथे बॅटिंग केली. 51 धावा कुठल्या आणि 52 धावांचं लक्ष ठेवलं. 10 चेंडू 24 धावांची गरज. टॅप करण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. एकूण धक्का लागेल 5वा. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. सामना खरं तर अजूनही संपलेला नाहीये. 19-11 संघ अजूनही सामन्यामध्ये शिरकाव करू शकतोय. 9 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. अजूनही जिंकण्यासाठी स्टार 11
हा संघ आपण पाहिला होता, चांगली गोलंदाजी करतोय. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवलं तर जर छान जिथं सगीर आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि सलीम या जोडीवर संपूर्ण आशा अपेक्षा टॉप ऑर्डर पूर्णपणे सपसेल फेल ठरली होती. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. चला सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका, पंच वेळ देऊ नका. आता 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. चांदला आपण पाहतोय या गोलंदाजीच्या मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फाईन शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. धाव मिळेल एक, एका धाव्याने अंपायर डिसिजन. बघा पंचाचा निशा जो पण डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. बघा पंच डिस्कशन करतील आणि जो पण निर्णय असेल तो पोचू आम्ही. पंच सामना चालू करा. काय डिसिजन आहे? नो बॉल आहे का? ओके. एक धाव मिळेल आणि 22 धावांची गरज. आता 8 चेंडू 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. माफ करा, 9 चेंडू 22 धावांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज बाद. हिट विकेटचा शिकार झालेला आहे. आणि डॉट चेंडू आपण पाहिला. खरं तर त्या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाजांचा बॅलन्स जरूर बिघडला होता आणि एकूण 52 धावांचा पल्ला पार करायचा आहे. 8 चेंडू आणि 22 धावांची अजूनही गरज. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. कोण जिंकणार या सामन्यामध्ये? 8 चेंडू मध्ये 22 धावा अजूनही करायचे. खराब गोलंदाजी केली आहे चांद आणि हा चेंडू सुद्धा वाईट. 8 चेंडू 21 धावांची गरज. 8 मध्ये 21 धावांची गरज. खराब गोलंदाजी चांद केली आहे. 4 चेंडू फेकलेत, एक्स्ट्रा 8 चेंडू फेकलेत. आडव्या बॅट केलेला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि जबरदस्त कॉलिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एकूण धावा मिळतील या चेंडूवर 3. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. चांद मोठा फटका हवेमध्ये, चेंडू झेल घेण्याची संधी आणि हाही झेल सौद शेख यांच्या चेहऱ्यावर निराशा आहे. थोडी सौद शेख तुम्ही व्यक्त करा, काय बोलतील? एकूण हॅलो हॅलो हॅलो
6 चेंडूमध्ये आता 16 धावांची गरज आहे. देऊया डीजे मास्टरांना थोडा ब्रेक घेऊया आपण. सौ शेख उदास बसलेले आहेत थोडे नाखुश. ते बोललं मॅच जितायची आहे म्हणून मी खेळत नाही, माझी प्रॅक्टिस नाही काय नाही. सौ शेख यांचा चेहरा पण सनलाईट लावलेली, सनस्क्रीम लावलेली आहे पण सावलीत बसलेले. काय म्हणायचं आहे तुम्हाला सौ शेख? हॅलो हॅलो हीच अपेक्षा आहे जिंकली. हॅलो हॅलो तो थोडं सांग इको डबल येतो. हॅलो ओके. 6 चेंडू आणि 16 धावा. टीम मीटिंग घेऊ नका, पंचांना विनंती असेल जास्त शार्प झाला आधी तुझा. हॅलो 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 6 चेंडू आणि 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाजीच्या मार्कवर आसिफ शेख आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर. सामना वाचवेल का उमेश 11 संघ या सामन्यामध्ये जिंकेल का स्टार 11 संघ जिंकेल? 6 चेंडू 16 धावांची गरज. आसिफला आणलंय गोलंदाजीच्या मार्कवर. 6 बॉल 16 धावांची गरज. फुलटा चेंडू, मोठा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सोपा असा झेल त्या ठिकाणी सोडलाय आणि धावा मिळतील 2. येणारे 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. धावा रोखाव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या स्टार 11 या संघाला. उमेश 11 संघ अजूनही सामना 50-50 बॅलन्स आहे दोन्ही संघांच्या बाजूनं. 5 चेंडूमध्ये 14. एखादा चौकार षटकार आला तर या सामन्यामध्ये उमेश 11 संघ शिरकाव करेल. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं गॅप मध्ये गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. तितकंच चांगलं क्षेत्र, पैकी सुद्धा चांगली धाव मिळेल. फक्त सिंगल. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. उमेश 11 हा संघ आपण पाहतोय. आसिफ शेख गोलंदाजीच्या मार्कवर. 4 चेंडू मध्ये 13 धावा खर्च करेल का? एकच रिव्ह्यू आहे, नो बॉल साठी आहे. येस अंपायर कॉल आहे का? एक मिनिट थांबा, 1 मिनिट. ओके, तिसऱ्या पंचाची मागणी केली, चेक करू आपण. चार मध्ये खरे तर 13ची गरज आहे. हा चेंडू पाहिला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. 4 मध्ये 13ची गरज. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. कोण जिंकणार, कोण हरणार? 4 बॉल आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. येस, फलंदाज आपण पाहिलाय सागेर. एकूण 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावांची गरज. वाईद चौधरी आणि साहिल शेख यांच्याकडून जर सागीरनं अजून एक षटकार मारला तर 500 रुपये कॅश प्राइज.
दोघांकडनं 500-500. 3 चेंडू 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावांची गरज जिंकण्यासाठी कोण जिंकणार? सागीरला आपण पाहतो एक षटकाराच्या मदतीने सामन्याला कलाटणी दिली आहे. 3 चेंडू 7. हो, सुपर स्ट्रोक पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू अखेरता अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि फलंदाज होईल बा. धावा मिळतील या चेंडूवर. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस. नाशिर शेख यांच्याकडून जर शाहिद शेखनं षटका ठोकला तर 1000 रुपये. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. दोन चेंडू 5 धावांची गरज. कोण जिंकणार? स्टार 11 की खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फक्त मिळेल 1 धाव. 1 चेंडू 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस. टीम मीटिंगची परवानगी नाही आहे तुम्हाला आता. टीम मीटिंगची परवानगी नाही आहे. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. उमेश 11 संघ आणि स्टार 11 संघ आपण पाहतोय. खरं तर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48 या धावसंख्येवर. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. बघा टीम मीटिंग घेऊ देऊ नका पंच, विनंती असेल. कारण दुपारचं सत्र आहे, पंचांना सुद्धा भूक लागली असेल. लंच ब्रेक आहे. 1 चेंडू 4 धावा.